नमस्कार मित्रांनो, सगळ्यांचे स्वागत माझ्या कॉमन मॅन या यूट्यूब चॅनलवर. मित्रांनो, उद्या शिवसेनेच्या स्थापनेचा 59वा वर्धापन दिन आहे. त्यानिमित्ताने मुंबईत एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेचा देखील आणि उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाच्या शिवसेने देखील वर्धापन दिन साजरा होणार आहे. त्यानिमित्ताने मराठी बांधवांना किंवा शिवसेना प्रेमींना एका बातमीची अतिशय उत्सुकता आहे आणि कदाचित असे अंदाज बांधले जातात की उद्या ही बातमी येईल, म्हणजे उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे या दोन भावांच्या एकत्र येण्याची बातमी उद्या येऊ शकते, असा काही लोकांचा अंदाज आहे. आता हे खरोखर एकत्र येतील काय? एकत्र झाले तर फायदा कोणाला होणार आहे? मराठी माणसाचा फायदा आहेच, पण राज ठाकरे यांना जास्ती फायदा आहे की उद्धव ठाकरे यांना जास्ती फायदा आहे? आणि एकत्र येण्यासाठी राज ठाकरे यांच्यावर कशा पद्धतीने मानसिक दबाव आणला जातो आहे याबद्दल आपण या व्हिडिओत बोलणार आहोत. एका मुलाखतीनंतर ही सुरुवात झाली आहे, तुम्हाला माहिती आहे. संजय मांजरेकर यांना दिलेल्या मुलाखत महेश मांजरेकर यांना दिलेल्या मुलाखतीमध्ये एकत्र येऊ शकतो महाराष्ट्राच्या भल्यासाठी असं विधान राजसाहेब ठाकरे यांनी केलं होतं आणि तोच धागा पकडून पत्रकारांनी चर्चा सुरू केल्या. खरं तर अजून कोणीही प्रस्ताव पाठवलेला नाही, म्हणजे कुठल्या अटी शर्तींवर एकत्र येणार आहेत किंवा एकत्रीकरणानंतर एका पक्षात दोघं राहणार आहेत की वेगळे पक्ष असूनच एकत्र येणार आहेत. तिसरा मुद्दा लहान भाऊ मोठा भाऊ हा देखील आहे. आता स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांसाठी यांचं एकत्र येणं खरं तर उद्धव ठाकरेंची जास्त गरज आहे. होय, कारण उद्धव ठाकरे हे आता एकाकी पडलेत पुन्हा एकदा. महाविकास आघाडी स्थापन झाल्यानंतर मुख्यमंत्री झाले होते, मात्र नंतर ज्या घडामोडी घडल्या त्यानंतर ते आता जवळजवळ एकटे पडले आहेत आणि रोज आपण बातम्या ऐकतोय. मग त्यांना उद्धव ठाकरेंना धक्का असे पत्रकार बातमी देतात आणि त्यांचे कोणीतरी नगरसेवक कोणतरी आमदार खासदार फुटणार आहेत, फुटले आहेत, अशा पद्धतीच्या बातम्या येत आहेत. राज ठाकरेंचे शिवसेनेचे राज ठाकरेंची जी मनसे आहे त्यांचे नगरसेवक किती आहेत मुंबई महापालिकेत, तर तो नगण्य आकडा आहे. आणि उद्धव ठाकरे यांचे जितके नगरसेवक होते ते अर्धे फुटून आता शिंदेच्या शिवसेनेत गेले आहेत. अशा वेळा एकत्र येण्याच्या बातम्या ज्यावेळी मीडियात यायला लागल्या त्यानंतर ताबडतोबच तुमच्या लक्षात येईल, तुम्ही जर बारकाईने मी 2-4 विधानं तुमच्यासमोर ठेवणार आहे, ते विधानांचा बारकाईने अभ्यास केला तुमच्या लक्षात येईल की एक प्रकारे एकत्र येण्याकरता राज ठाकरे यांच्यावर मानसिक दबाव आणला जातो आहे. खरं तर राज ठाकरेंचे निकटवर्ती आहेत, त्यांनी इन्कारच केला आहे जवळजवळ अशा सगळ्या गोष्टींचा, किंवा त्यांनी नरो वा कुंजरो अशी भूमिका घेतली. त्यामध्ये संदीप देशपांडे असतील, बाळा नांदगावकर असतील. तुम्हाला एक जुनी आठवण माहिती असेल की 2017 साली असा एकत्रीकरणाचा प्रस्ताव घेऊन बाळा नांदगावकर हे मातोश्रीवर गेले होते, मात्र उद्धव ठाकरेंनी त्यांची भेट घेतली नाही. राज ठाकरेंचे त्या काळी फोन देखील उचलले नाही. हे अनुभव तुम्हाला माहिती आहेत. मग अशा वेळी आता एकत्र येण्याकरता उद्धव ठाकरे किती नेटाने प्रयत्न करत आहे आणि उद्धव ठाकरेच्याद्वारे किंवा उद्धव ठाकरे यांच्यातर्फे संजय राऊत कशा पद्धतीने प्रयत्न करत आहे. खरं तर संजय राऊतांचे सगळ्यात जास्त वांदे होणार आहेत. म्हणजे राज ठाकरे आणि संजय राऊत यांचं अनेकदा वाचलं आहे. संजय राऊतांचे जे पुस्तक आहे नरकातील स्वर्ग, त्यात देखील त्यांनी राज ठाकरेंचा उल्लेख केला आहे. उजळता उल्लेख आहे की मी कैदेत असताना माझी चौकशी करतील असं वाटलं होतं कुटुंबियांकडे फोन करून, मात्र तसं घडलं नाही. पहिलं विधान महत्त्वाचं जे मानसिक दबाव आणू शकतं ते विधान असं होतं की आमच्याकडून प्रस्ताव गेलेला आहे आणि आमचे स्वागत आहे. ठीक आहे इथपर्यंत, पण त्यानंतर देवेंद्र फडणवीस यांची एंट्री झाली आणि संजय राऊतांची विधानं थोडी बदलली बरं का. बघा तुम्ही, संजय राऊतांची देवेंद्र फडणवीस यांची एंट्री झाल्यानंतर संजय राऊतांना थोडी निराशा आली असेल कदाचित, कारण देवेंद्र फडणवीसांनी जी भेट घेतली होती राज ठाकरे यांची, त्यावेळी नेमकं भेटीत काय बोलणं झालं? खरं तर दोघांची एकांतात भेट झाली होती. तिथे कोणीच हजर नव्हतं, मीडियावाले नव्हते किंवा इतर कुठलेही नेते नव्हते.
तर देखील संजय राऊतांनी सांगितलं की त्या भेटीची इत्थंभूत माहिती माझ्याकडे आहे पहिल्या विधानात आणि ती भेट एकतर्फी होती. एकतर्फी होती हा शब्द वापरला आहे. एकतर्फी होती याचा अर्थ काय सुचवायचं होतं? म्हणजे देवेंद्र फडणवीस यांनी राज ठाकरे यांना विनंती केली होती काय एकतर्फी की तुम्ही उद्धव ठाकरेंच्या सोबत जाऊ नका आणि त्याकरता ती भेट घेतली होती काय? किंवा मी उद्धव ठाकरेंकडे जाणार नाही असं सांगण्याकरता राजसाहेबांनी देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली होती काय? सगळं प्रश्नार्थक आहे. आणि आता दुसरं एक विधान महत्त्वाचं आहे बरं का, ते अतिशय बारकाईने आहे का. दुसरं विधान असं होतं की त्या बैठकीत बिझनेसमॅन देखील होते, उद्योगपती देखील होते आणि त्यांनी सांगितलं बिल्डर होते. काय सुचवायचं होतं संजय राऊत यांना? त्या बैठकीमध्ये बिल्डर देखील होते असं म्हणून काय सुचवायचं आहे? खरं तर त्या बैठकीत कोणीच नव्हतं. मात्र अशी हवेत विधानं करण्यामध्ये संजय राऊत पटाईत आहे आणि त्या हवेत काहीतरी बोलत असतात, काहीतरी सांगत असतात, त्यांचे समर्थक विश्वासही ठेवतात. बिल्डर होते याचा सरळ सरळ अर्थ आहे की ही मीटिंग जी झाली ती काही सेटिंग करता झाली काय? बघा मानसिक दबाव आहे. म्हणजे राज ठाकरे उद्योगपती आहेत, बिल्डर आहेत, तर बिल्डरांशी मुलाखत देवेंद्र फडणवीसांनी घालून दिली आणि राज ठाकरेंशी काही सेटिंग केलं काय? हा संजय राऊत यांच्या बोलण्याचा रोख होता. हा एक प्रकारचा मानसिक दबाव आहे. म्हणजे समजा राज ठाकरे एकत्र आले नाही तर हा हवेत आरोप सोडलेला आहे की सेटिंग झालंय, देवेंद्र फडणवीस यांच्या भेटीमध्ये सेटिंग झालंय आणि म्हणून ते एकत्र येऊ शकले नाही. पुन्हा आजच विधान आहे की मोठे नेते आहेत आणि ते जनतेच्या मनात आहे ते करतील. जनतेच्या मनात आहे ते, तुमच्या मनात काय आहे ते तुम्ही सांगत नाही आहात. तुमच्या मनात स्वागत आहे जर राज ठाकरेंचं, तर तुम्ही स्वतः संजय राऊत जे महाविकास आघाडी स्थापन झाली तेव्हा मोठा पुढाकार घेऊन सगळीकडे धावपळ करत होते. त्यांनी अगदी इतकी धावपळ केली की त्यांना त्यावेळी हृदयविकार झटका आला होता, त्यांची एंजिओप्लास्टी झाली होती. तरी संजय राऊत सरळ सरळपणे राज ठाकरे यांना भेटून पर्याय घेऊन का जात नाहीत? किंवा उद्धव ठाकरे फोन करून बोलत का नाहीत? किंवा तसं जर काही बोलणं झालं असेल तर त्याची माहिती मीडियाला का नाही? किंवा तुम्हाला काही गुप्त ठेवायचं असेल हरकत नाही. मला असं वाटतं की उद्या काही जनतेला एक सरप्राईज देतील की काय. मी म्हटलं की शिवसेनेचा वर्धापन दिन आहे. आता मराठी भाषेच्या निमित्ताने जी तिसरी भाषा म्हणून मराठी भाषा शिकवली जाणार आहे प्राथमिक शाळांमधून, त्या बाबतीमध्ये राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे हे दोघांचं एकच मत आहे की मराठीवर अन्याय आहे एक प्रकारचा. तिसरी भाषा हिंदी शिकवली जाऊ नये. हळूहळू मराठीचं उच्चाटन करण्याच्या दिशेने ही पावलं आहेत सरकारची असं त्यांना वाटतंय. मग त्यानिमित्ताने तरी एकत्र येतील का? पण मी ठामपणे सांगतो, जर राजकीय मानसिक दबाव जर कोणी टाकत असेल तर राज ठाकरे कधी दबाव जुमावणार नाही. याचं कारण आहे की राज ठाकरे हे नरेंद्र मोदी यांच्यावर देखील टीका करतात, फडणवीस यांच्यावर देखील टीका करतात. त्यांनीच सगळ्यात पहिल्यांदा प्रयागराजच्या स्नानाबद्दल टीका केली होती. त्यानंतर जो आता भारत पाकिस्तान युद्ध झालं त्यावरूनही टीका केली त्यांनी. आता परवाच्या घटनेवर देखील, विमान अपघाताच्या घटनेवर देखील त्यांनी टीका केली आहे. त्यामुळे ते कोणाच्या मानसिक दबावाला बळी पडतील असं मला तरी वाटत नाही. आणि एकत्र येण्याची गरज महाराष्ट्राच्या भल्यासाठी आहे असं आम्हाला जर वाटत असलं हरकत नाही, एकत्र यायला पाहिजे. पण जर संजय राऊत मानसिक खेळ्या करत असतील आणि एकत्र आले नाही तर तो सगळा दोष राज ठाकरे यांच्यावर टाकणार असतील, त्या पद्धतीने त्यांची विधानं असतील तर मात्र कठीण आहे. अर्थात हे जे मला जाणवलंय ते राज ठाकरे यांना समजलं असणार, त्यांच्या समर्थकांनी समजलं असणारच. बघूयात काय निर्णय होतो. आता घोडं मैदान जवळच आहे, कदाचित उद्याच सरप्राईज मिळू शकेल. बघूयात. मराठी माणसाचं भलं झालं तर चांगलंच आहे. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. भेटूयात नवीन व्हिडिओत कॉमन मॅनसह. धन्यवाद.